नाव काय? श्रीजित वासुदेव पाटील. अच्छा. गाव कोणतं आहे? पडास केमेरा, तालुका जिल्हा? तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. अच्छा. काय त्रास होता? त्याचं किडनी फेल सांगितली होती डॉक्टरांनी. बरं. बॉम्बेला, नडियादला आम्हाला ट्रान्सफर सांगितलं होतं. किडनी ट्रान्सप्लांट सांगितलं? हो. अच्छा. तर अगोदर कुठे दाखवलं होतं? आम्ही बॉम्बेला टोटल हॉस्पिटलला जाऊन आलो होतो. जे इंदुलिया, सायन, नायर, किया, जसलोक. बरं. टोटल हॉस्पिटलला त्याची तपासण्या झाल्या होत्या. हो. सर्वांनी तेच सांगितलं होतं आम्हाला, ट्रान्सप्लांट करण्यासाठी. डायलिसिस सांगितलं होतं का? डायलिसिस सांगितलं होतं आणि ट्रान्सफर सांगितलं. अच्छा. त्याच्यानंतर नड्यात जाऊन आलो होतो. नड्यातला सुद्धा त्यांनी तेच सांगितलं होतं किंवा तुम्हाला डायलिसिस करावं लागेल. डायलिसिस नंतर तुम्हाला ट्रान्सफरची तयारी करावी लागेल. बरं. आणि नो गॅरंटी असं त्यांनी नंतर असं सांगितलं होतं? सांगितलं होतं. अच्छा. दुसरीकडे कुठे दाखवलं होतं? इथं औरंगाबादला पारगावकर सरांनी. पारगावकर सरांनी. त्यांनी काय त्यांनी सुद्धा ट्रान्सफर सांगितलं. ट्रान्सप्लांट सांगितलं होतं. बरं. तेव्हा रिपोर्ट काय होते? तेव्हा त्याचं क्रिएटिन होतं 7.10. 7.10 होतं का? हां. ब्लड युरिया होता 240 आणि ब्लड होतं त्याचं 6 आहे. अच्छा. तुम्ही माऊली होमिओपॅथी क्लिनिकची ट्रीटमेंट कधी चालू केली? 1 महिना झाला. बरं. आता काय रिपोर्ट आहेत? आता त्याचं क्रिएटिन 3.1 वरती आलेलं आहे आणि ब्लड युरिया त्याचा 121 आहे आणि ब्लड त्याचं आता 7.10 आहे. अच्छा. आता कशी आहे तब्येत? आता तब्येत ओके आहे. तर डायलिसिस करण्याची गरज आहे का? नाही. तुमच्यासारखे जे पेशंट आहेत, श्रीजित सारखे किडनी ट्रान्सप्लांट करतात, त्यांना काय सांगू शकाल तुम्ही? आम्ही प्रत्येकाला तेच सांगणार की आपण ॲलोपॅथिक सोडून माऊली होमिओपॅथिकची ट्रीटमेंट करावी बा, असं सर्वांना सांगतो. आणि आम्ही सांगतो पण बऱ्याच जण काढलं फॉर्म पण आम्ही बऱ्याच जणांना देतात. अच्छा अच्छा अच्छा. सांगा तुम्ही असं सांगा. बरं बरं. ठीक. धन्यवाद.